नमस्कार. पाकसिद्धी आणि ETC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत देशातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजीला. आज आपण दर्शनाला जाणार आहोत. तर इथे आमची सर्व तयारी झाली आहे आणि संध्याकाळी ठाण्यावरून आम्ही चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस ही तिरुपतीला जाण्यासाठी आम्ही ट्रेन पकडणार आहोत आणि रेणीगुंटा स्टेशनला आम्ही उतरणार आहोत. महाराष्ट्रातील ठाणे ते आंध्र प्रदेशातील रेणीगुंटापर्यंत जवळजवळ 20 तासाचा हा ट्रेनचा आमचा प्रवास होता. ट्रेनमधला हा 20 तासाचा प्रवास कधी संपला कळलाच नाही, कारण आमच्यासोबत या ठाण्यावरूनच चढलेल्या या धमाल मस्ती करणाऱ्या या प्रवाशांनी अगदी हा प्रवास अगदी सुखकर केला. महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून आंध्र प्रदेश असा आमचा प्रवास झाला आणि आंध्र प्रदेशातील रेणीगुंटा स्टेशन आले. दुपारी 1:30 वाजता दुसऱ्या दिवशी आम्ही रेणीगुंटा स्टेशनला उतरलो. आमच्या बिल्डिंगमधले अजून 6 जण आणि आम्ही 5 जण असे टोटल 11 जण आम्ही तिरुपतीला दर्शनासाठी आलो होतो. तिरुपतीला येण्यासाठी 4 महिने अगोदर या आम्ही तिकीट्स बुक केल्या होत्या आणि सर्व तिकीट्स कन्फर्मही होत्या. इथे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते, त्याचबरोबर राहण्यासाठी खूप गर्दी असते. त्यासाठी आपल्याला TTD ॲप आहे, त्या ॲपवरून आपण राहण्याची सोय आणि त्याचबरोबर दर्शनाच्या पासाची सोय इथे करू शकता. त्यासाठी TTD ॲपवर हे सर्व बुकिंग तुम्ही 2 महिने अगोदर करू शकता. इथे कोपऱ्यात मी TTD ॲपचे सिम्बॉल दिले आहे, त्या ॲपवर जाऊन तुम्ही हे सर्व बुकिंग करू शकता. असे हे ॲपवरून ऑनलाईन राहण्यासाठी बुकिंग, त्याचबरोबर दर्शनासाठी पास आपण ऑनलाईन करू शकता, बुक करू शकता. त्यामुळे तिथे गेल्यावर आपली गडबड होत नाही आणि आपली झटपट सोय होऊन जाते आणि तेही कमी दरामध्ये. आमची तिकीट रेणीगुंटा स्टेशनपर्यंत होती आणि इथून आम्हाला तिरुपतीला जायचे होते. तर इथून आम्ही येथील लोकल ट्रान्सपोर्ट आंध्र प्रदेश ट्रान्सपोर्ट बसने तिरुपती स्टेशनपर्यंत गेलो. बसबरोबर स्टेशनच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला प्रायव्हेट वाहनंही आपल्याला मिळतात. तिरुपती बालाजी ही हिंदू देवता विष्णूचा अवतार मानली जाते. बालाजींचे मुख्य स्थान तिरुपती तिरुमला येथे आहे. इथे तुम्ही पाहू शकता समोर हा वरती श्रीनिवासा सेतू, हा मजबूत सेतू म्हणजे ब्रिज बांधलेला आहे, तोही इथे मी दाखवला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आम्ही पोचलो आहोत तिरुपती रेल्वे स्टेशनपासून अगदी काही मीटर अंतरावर असलेल्या विष्णू निवासमध्ये. या विष्णू निवासमध्ये रूम बुक करायच्या असल्यास तिरुमला तिरुपती देवस्थान म्हणजे TTD ॲपवरून या रूम बुक केलेल्या होत्या. अगदी वाजवी दरामध्ये या रूम आणि भरपूर सुविधांसह इथे या रूम आपल्याला अवेलेबल असतात. जर विष्णू निवासमध्ये रूम बुक झाल्या नाहीत तर आपण इथून जवळच याच ट्रस्टीची दुसरी श्रीनिवास म्हणून एक इमारत आहे, तिथेही तुम्ही या आपल्याला हव्या तशा रूम बुक करू शकता. जर TTD ह्या ॲपवरून आपण रूम बुक त्यावेळेत नाही केले तर ह्या रूम लगेच फुल होऊन जातात. म्हणून ज्या दिवशी रूम बुकिंग खुलेल त्याच दिवशी आपण लवकरात लवकर ह्या रूम बुकिंग करायच्या. आम्ही घेतलेल्या रूमचं थोडंसं इथे मी आतून व्हिडिओ केला आहे, इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीच्या रूम असतात. ही सिक्युरिटी व्यवस्थाही खूप चांगली आहे. हे या इमारतीमधून वरून 5व्या मजल्यावरून घेतलेलं मी हे व्हिडिओ शूटिंग आहे. तिरुपती स्टेशनच्या जवळचं हे सर्व मी शूटिंग केलेलं आहे. रूममध्ये थोडा वेळ फ्रेश झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी तिरुपतीमधील विष्णू निवासच्या अगदी ऑपोजिट साईडला 2 मिनिटाच्याच अंतरावर असलेल्या प्रथम आम्ही गणपतीच्या मंदिरातील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर इथे असलेल्या तलावाच्या बाजूला थोडा वेळ बसलो. इथे प्रवचन चालू होते, तेही थोडा वेळ ऐकले आणि त्यानंतर आम्ही श्री गोविंदराज स्वामी मंदिर तिरुपती हे अगदी विष्णू निवासच्या ऑपोजिट साईडला अगदी 500 मीटर अंतरावर म्हणजे जेमतेम 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे, तिथे आम्ही भेट दिली. संध्याकाळ झाली होती, हे संध्याकाळची दृश्य आहे. श्री गोविंदराज स्वामींचा उल्लेख श्री व्यंकटेश्वर स्वामींचा मोठा भाऊ असा आहे. यांचे मंदिर तिरुपतीमध्येच आहे. ही देवता पूर्वेकडे तोंड करून उजवा हात डोक्याखाली आणि डावा हात सरळ शरीरावर ठेवून योगनिद्रा आसनात आहे. मंदिरात जाताना खूप सारी इथे लाईनीमध्ये दुकाने होती आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या वस्तू इथे विकण्यासाठी ठेवलेल्या होत्या. श्री गोविंदराज स्वामींच्या मंदिराचा परिसर इथे मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे, तो इथे मी दाखवत आहे. परंतु मंदिरात आत एंट्री करताना आम्हा सर्वांना मोबाईल तिथे काउंटरवर जमा करावे लागतात. त्यामुळे इथे मोबाईल जमा केल्यानंतर शूटिंग करता आलेली नाही.
तर इथे मी काही बाहेरचा भाग शूटिंग केलेला आहे, तो इथे दाखवला आहे. मंदिरात दर्शन केल्यानंतर आम्हाला प्रसाद म्हणून इथे अशा पद्धतीने द्रोणामध्ये खिचडी मिळाली होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही रात्र झाली होती, जेवणाची वेळ झाली होती, बाहेरच जेवण केले आणि पुन्हा आम्ही हॉटेलमध्ये परत आलो. विष्णू निवास हे TTDचे निवासस्थान असल्यामुळे इथे दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था आहे. ही व्यवस्था विष्णू निवासच्या दुसऱ्या माळ्यावर केलेली आहे. परंतु आम्हाला पहिल्या दिवशी त्या वेळेत पोचता आले नाही, म्हणून आम्ही बाहेरच जेवण करून मग हॉटेलमध्ये परत आलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी श्री कालहस्ती मंदिर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील श्री कालहस्ती शहरात आहे. हे शिवशंकराचे प्रसिद्ध जागरूक मंदिर आहे. या मंदिरात जाण्यासाठी आम्ही येथील लोकल बसने प्रवास केला. थोड्या मीटर अंतरावर आम्ही बसने उतरलो आणि चालत चालत आम्ही श्री कालहस्ती मंदिराकडे चालू लागलो. हे प्रसिद्ध आणि जागरूक कालहस्ती मंदिर भगवान शिवशंकराला समर्पित आहे असे म्हणतात. या कालहस्ती मंदिरातील शिवलिंग हे वायुतत्वाने बनलेलं आहे. कालहस्ती मंदिराच्या बाजूलाच एक वाहणारी नदी आहे. त्याचबरोबर एक हिमालयासारखी छोटीशी टेकडी सुद्धा आहे, म्हणून या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात. या मंदिरातील जे शिवलिंग वायुतत्वाने बनलेले आहे त्या शिवलिंगांना स्वतः पूजा त्या मंदिरातील पुजारी हात लावू शकत नाही. हे या मंदिरातील अजून एक वैशिष्ट्य आहे. तसे अजून काही या मंदिरातील अनेक वैशिष्ट्ये आहेत. जसे ग्रहण काळातही हे मंदिर, सर्व मंदिरं बंद असतात, परंतु हे मंदिर ग्रहण काळातही चालू असते. असे हे कालहस्ती मंदिर आतून अगदी दगडाने बनलेले अगदी रेखीव बांधकाम आतून आहे. अद्भुत असे हे बांधकाम असलेले हे वैशिष्ट्यपूर्ण कालहस्ती मंदिर आतून अगदी बघण्यासारखे आहे. आतमध्ये व्हिडिओ करता आला नाही, कारण आतमध्ये मोबाईल नेण्यासाठी मनाई होती. त्यामुळे बाहेरूनच याचे शूटिंग केले आहे आणि याची अधिक माहिती जाणण्यासाठी तुम्ही गुगलवर याची माहिती घेऊ शकता. मंदिरामध्ये थोडीशी गर्दी होती, परंतु दर्शन व्यवस्थित झाले आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत आम्ही आमच्या निवासस्थानाजवळ आलो, परंतु दुपारची जेवणाची वेळ झाली होती. तर आम्ही याच हॉटेलमध्ये सर्वांनी जेवण केले आणि बाहेर आलो. तर समोरच पद्मावती मंदिराकडे जाण्यासाठी बस लागली होती. तर आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला पद्मावती मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. तर आता आपण चाललो आहोत श्री पद्मावती अम्मावरी मंदिराकडे. तिरुपती शहरापासून सुमारे 5 किलोमीटर दूर अंतरावर तिरुचला गावामध्ये हे पद्मावती अम्मावरी मंदिर आहे. भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच विष्णूचा अवतार आणि पद्मावती स्वतः लक्ष्मीचा अंश अवतार मानला जातो. पद्मावती देवीचे मंदिर सर्वात महत्त्वाचे मानले जाते. मंदिरात विराजमान असलेल्या देवीच्या मूर्तीमध्ये पद्मावती देवी कमळांच्या आसनावर बसल्या आहेत, ज्यामध्ये तिचे दोन्ही हात कमळांच्या फुलांनी सजलेले आहेत. असे म्हणतात की श्री तिरुपती बालाजींचे दर्शन आणि श्री पद्मावतींचे दर्शन दोघांचेही दर्शन घेतल्यावर आपल्याला तिरुपती दर्शन सफल होते. तर हा आहे पद्मावती मंदिराचा आजूबाजूचा परिसर. इथे सुरुवातीलाच इथे मोबाईल फोन ठेवण्यासाठी काउंटर आहेत आणि इथे सर्वांनी मोबाईल जमा करून ठेवायचे असतात. त्यामुळे पद्मावती मंदिरातील आतील शूटिंग काहीच करता आले नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिराच्या इथे मोबाईल काउंटरवर जमा करावेच लागतात. पद्मावती ही मंदिराची मुख्य देवता आहे. पद्मावती देवी लक्ष्मीचा अवतार आहे आणि व्यंकटेश्वराची पत्नी आहे. देवतेचे तोंड पूर्वेकडे आहे. पुराणात भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांची कथा आहे. 1 तास लाईन लावल्यानंतर आमचे दर्शन पूर्ण झाले आणि आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. प्रत्येक ठिकाणी फिरताना आम्ही येथील लोकल बसनेच प्रवास केला. तर येथील लोकल बसने प्रवास करताना प्रत्येकी 100 ते 150 रुपये तिकीट असायची. संध्याकाळी आम्ही विष्णू निवासमध्ये परत आलो आणि विष्णू निवासमध्ये ग्राउंड फ्लोअरलाच एक प्रायव्हेट हॉटेल आहे. त्यामध्ये आम्ही संध्याकाळचे म्हणजेच रात्रीचे जेवण केले. अशा पद्धतीने 2 दिवस आम्ही तिरुपतीमध्ये विष्णू निवासमध्ये राहिल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही प्रायव्हेट वाहनाने तिरुमालाला निघालो. तिरुपती ते तिरुमाला वरती असल्यामुळे तिथे जाण्यासाठी अनेक तिथे तिरुपतीला वाहनं आहेत, त्याने आपण तिथे वरती जाऊ शकतात. त्याचप्रमाणे तेथील लोकल बसही तिथे मिळतात, AC बस आहेत. बालाजींचे मुख्य स्थान असलेले हे मंदिर असलेल्या डोंगराला तिरुमाला असे म्हणतात.
हे मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी आहे. तिरुमला रांगांमध्ये एकूण 7 डोंगर आहेत आणि हे मंदिर मुख्य शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आपण बाय रोड तिरुपती ते तिरुमला असे 20 किलोमीटर अंतर पार करणार आहोत. तिरुपती स्टेशनपासून आता आपण तिरुमलाला जाणार आहोत. तर मध्ये इथे सुरुवातीलाच काही अंतरावर चेक नाका आहे. इथे प्रत्येकाचं सर्व लगेज चेक केलं जातं. इथे मशीन लावलेले आहेत आणि प्रत्येकाने लगेज टाकून सगळं चेक करूनच ते तिथे वरती आपल्याला जाण्यासाठी परवानगी देतात. जर आपण बाय बस प्रवास केला तर बसमधील सर्व प्रवाशांना लगेजसह खाली उतरून सर्व लगेज चेकिंग करून मगच वर पाठवले जाते. त्यासाठी 2-3 तासाचा वेळ जातो इथे. तर आम्ही ही प्रायव्हेट गाडी केली होती, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला नाही. अगदी अर्ध्या तासातच आमचं सर्व बॅगा चेकिंग करून झाल्या होत्या आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मेन बालाजींचे मंदिर तिरुमला येथे आहे. तिरुमला येथे जाण्यासाठी पायवाटेचा सुद्धा मार्ग आहे. भगवान व्यंकटेश्वराला नवस पूर्ण करण्यासाठी भाविक तिरुपतीहून पायी तिरुमला येथे जाण्यासाठी हा मार्ग स्वीकारतात. येथे एकूण 3550 पायऱ्या आहेत, जे 12 किलोमीटर अंतर पार करतात. हा पायी मार्ग शॉर्टकट मार्ग आहे तिरुमला येथे जाण्यासाठी. पायी मार्गाने गेलेल्या लोकांना तिथे दर्शनासाठी प्रथम स्थान दिले जाते. त्यांना पासाची गरज लागत नाही. मंदिराच्या स्थापनेचा अचूक काळ अज्ञात आहे, परंतु मूर्ती परंपरेने स्वयंभू आहे असे म्हणतात. श्री बालाजींची मूर्ती सोने व इतर अनेक मौल्यवान आभूषणांनी मढलेली आहे. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान मानले जाते. वर जाताना समोर डोंगराचा हा रेखीव आकार कसा दिसतो ते पहा. लक्षपूर्वक अगदी हा डोंगराचा आकार पाहिला तर तिरुपती बालाजींसारखा हा डोंगराचा आकार दिसतो. तिरुमला म्हणजे जिथे श्री बालाजी मंदिर आहे तिथले ऑनलाईन रूम बुकिंग करण्यासाठी TTD ॲपवर तिरुमला हे ऑप्शन निवडून तिथले रूम बुक करायचे. ऑनलाईन हे बुकिंग फुल झाले असेल तर ऑफलाईन लाईन लावून रूम बुक करता येतात. त्यासाठी CRO ऑफिस तिरुमला येथे आहे. हे सकाळी 6 वाजता उघडते आणि लाईन लावून रूम बुक करता येतात. प्रत्येक रूम 24 तासासाठी बुक करता येतो. त्यासाठी 100 रुपये किंवा 50 रुपये फक्त प्रति दिवसाची किंमत आहे आणि ते 24 तास झाल्यानंतर अजून 1 दिवस फक्त वाढवता येतो. जर अजून जास्त दिवस रूम हवा असल्यास आपल्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड वापरावे. तसेच तिथे जाताना प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड असणे जरुरी आहे. त्याशिवाय तिथे एंट्री करता येत नाही. त्याचबरोबर जर आपल्याला ऑनलाईन दर्शन पास मिळाले नसतील, सर्व बुक झाले असतील तर विष्णू निवासमध्ये प्रत्येक रात्री 30,000 दर्शन पास वाटप होते. ते पण शिस्तबद्ध पद्धतीने लाईन लावून देतात आणि जर आपल्याला दोन्ही पद्धतीने दर्शन पास मिळाले नाही तर नॉर्मल लाईन लावून दर्शन घेता येते, परंतु त्याला किमान 5 तास तरी लागतात. इथून आता हा मंदिराच्या जवळचा परिसर सुरू झाला आणि जर आपल्याकडे दर्शन पास असतील तर सांगितलेल्या स्लॉट टाईममध्ये जाऊन दर्शन करता येते व वेळही वाचतो. ऑनलाईन पास आणि सर्व दर्शन पास वर दाखविल्याप्रमाणे असतो. ऑनलाईन एका पासाची किंमत 300 रुपये असते, तर विष्णू निवासमध्ये मिळालेले फ्री पास सर्व दर्शन पास हे फ्री असतात, परंतु त्याला लाईन लावावी लागते. विष्णू निवास आणि श्रीनिवास जे TTDचे निवासस्थान आहे तेथे हे पास मिळतात. रोज दोन्ही ठिकाणी कमीत कमी 30,000 सर्व दर्शन पास वाटप होतात. हे आहे तिरुमलाचे CRO ऑफिस. इथे आपण रूमचे ऑनलाईन बुकिंग केले असले तरी किंवा आपण तिथे ऑफलाईन बुकिंग रूमचे केले असले तरी इथे डिस्प्लेवर नंबर दिसतो आणि आपल्याला त्या रूमचा ॲड्रेस मिळतो आणि त्याचबरोबर इथे स्कॅनिंग करून आपल्याला त्याचा रूटही समजतो. इथे साईडला वेटिंग रूमही आहे. इथे काही जण रूमसाठी वेटिंगही करत आहे आणि ज्यांना नाही रूम मिळाला तेही इथे काही वेळासाठी थांबू शकतात. इथे साईडला सर्व आंघोळीची, राहण्याची व्यवस्था केलेली असते. पण शक्यतो ऑनलाईन रूम बुकिंग आणि दर्शन बुकिंग करूनच तिरुपतीला गेलात तर अधिक सोयीस्कर होईल. आम्ही तिरुमलामध्ये 2 दिवसासाठी रूम बुक केलेला होता आणि त्याच्या रूम कीज इथे घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे काउंटर असतात. तर आम्ही ज्या एरियात आम्हाला रूम लागला होता तर त्या एरियाचा हा की काउंटर होता. असे म्हणतात, जो व्यक्ती इथे केसांचे दान करतो त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी आणि बालाजींची विशेष कृपा राहते. बालाजींच्या या मंदिराजवळ केवळ पुरुषच नाही तर महिलाही केस दान करतात.
हे आहे तिरुमला तिरुपतीचे गार्डन. 10चा स्लॉट म्हणजे आम्हाला 10 वाजता दर्शनाला जायचे होते. आम्ही 10 वाजता सर्वजण तयारी करून दर्शनाला गेलो. आमचे 11 वाजता बरोबर दर्शन झाले. तरी आम्हाला 1 तास लाईनमध्ये उभे राहून अगदी मनाप्रमाणे दर्शन झाले. असे हे सर्वदर्शन पास आपल्याला विष्णू निवासमध्ये आणि श्रीनिवासमध्ये जे TTDचे निवासस्थान आहे तेथे मिळतात. दर्शनाचा एकही व्हिडिओ करता आला नाही कारण तेथे मोबाईल अलाउडच नव्हते. मोबाईल, चप्पल वगैरे आम्ही रूममध्येच सगळं ठेवून दर्शनासाठी गेलो होतो. बालाजींच्या दर्शनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही खास मंदिराच्या शेजारी आणि शॉपिंग करण्यासाठी इथे या एरियामध्ये फिरण्यासाठी आलो. हा आहे तिरुपती बालाजी मंदिराच्या अगदी बाजूचा परिसर. दिवसाला 50,000पेक्षा जास्त लोक इथे तिरुपती बालाजींचं दर्शन घेतात. हे बालाजी मंदिराशेजारी फिरायला आलो असताना आमच्या बिल्डिंगमधील आमचे शेजारी ज्यांच्यासोबत आम्ही इथे आलो होतो ते आम्हाला भेटले. आम्ही दोन्ही फॅमिलीने एकत्र फोटोही काढले, परंतु आमचे दोन्ही फॅमिलींचे रूम थोडे अंतरावर असल्यामुळे आमची भेट कमी तिथे झाली आणि पुढे एक्स्ट्रा दिवस ते राहणार होते, म्हणून आमची फॅमिली लवकर तिरुपतीहून रिटर्न आलो. आता आपण पाहूया तिरुपतीमधील फेमस लाडू प्रसाद. आपल्याकडे असलेल्या दर्शनाच्या पासासोबत आपल्याला प्रत्येकी 1 लाडू फ्री मिळतो. ते पास दाखवून आपण प्रत्येकी 1 लाडू फ्री घेता येतो आणि जर आपल्याला एक्स्ट्रा लाडू घ्यायचे असेल तर प्रत्येक लाडू मागे 50 रुपये आपल्याला पे करावे लागतात. इथे थोडं फिरल्यानंतर थोडं व्हिडिओ शूट केल्यानंतर आम्ही अन्नप्रसाद सेंटरला गेलो.
तसे हे अन्नप्रसादालयातील जेवण अगदी सात्विक होते आणि चविष्टही होते. आम्ही सर्वांनी हा अन्नप्रसाद अगदी आवडीने खाऊन तृप्त होऊन बाहेर आलो. हा आहे तिरुमला येथील बालाजी बस डेपो. दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही तिरुमला येथील बालाजी डेपोमध्ये रेणुगुंटा स्टेशनसाठी बस पकडण्यासाठी आलो. रेणुगुंटा स्टेशनला जाण्यासाठी इथेही AC बस लागलेली होती. आम्ही त्यामध्ये चढलो आणि रेणुगुंटा स्टेशनसाठी आमचा प्रवास सुरू झाला. सकाळचे 6 वाजले होते. बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. आम्ही फक्त 5च जण होतो. प्रत्येकी 150 रुपये त्यांनी बसचे तिकीट घेतली होती. तिरुमलाला वर जाताना वन वे आहे आणि उतरतानाही वन वे आहे. अशा पद्धतीने आमचा तिरुमला ते रेणुगुंटा 1 तासाचा प्रवास आता कंप्लीट होत आलेला आहे आणि आता आम्ही रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. इथून आता आमची सकाळी 9:20 मुंबईसाठी ट्रेन आहे. त्या ट्रेनने आता आम्ही मुंबईला परतणार आहोत. असा हा तिरुपती स्पेशल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू. धन्यवाद.